महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मुंबईमधील डेब्रिज माफिया आता अटल सेतू मार्गे येत असून नवी मुंबई परिसर दूषित करण्याचा घाट घालत आहेत। मुंबईमधून अटल सेतू मार्गावरून डेब्रिज घेऊन येत असल्याची माहिती मिळताच अटल सेतू MTHL मार्गे येथे JNPT मार्गास पनवेल दिशेला जाताना चिर्ले जंक्शन जवळ मिळतो त्या ठिकाणी स्थानिक उरण वाहतूक पोलीस व सिडको सहाय्यक कार्यकारी अभियंता यांनी मुंबई बाजूकडून पनवेल बाजूकडे येणारे डंपर क्रमांक MH43 BG 6430 या डंपरला रस्त्याच्या कडेला थांबवले। यावेळी पाहणी केली असता दुर्गंधीयुक्त डेब्रिज आढळून आले। सदर हा डेब्रिज तळोजा परिसरामध्ये मोकळ्या जागेवर डंपिंग करणार असल्याचे डंपर चालक आशिष कुमार द्विवेदी यांनी सांगितले। तसेच डेब्रिज वाहतूक व डंपिंग बाबत कोणतेही स्वरूपाचे कायदेशीर परवानगी घेतलेली नसल्याचे सांगितले। याबाबत डंपर चालक याच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 269 व 511 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवी मुंबई उरण पनवेल परिसरात डेब्रिज टाकणारा डंपरचा मूळ मालक कोण, डेब्रिज देणारा तसेच डेब्रिज टाकून देणारा डेब्रिज माफिया कोण याबाबत संबंधित प्रशासनाने कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे। या कारवाईमुळे मुंबईमधला डेब्रिज आणण्यासाठी वेळ व पैसे वाचवण्यासाठी अटल सेतू मार्गाचा वापर होत असल्याचे समोर आले आहे। उरण दिघोडे ते चिरनेर या मार्गाला जोडणाऱ्या मोठी जुई व मोठे भोम या रस्त्याच्या नव्याने डांबरीकरणासाठी लाखो रुपयाचा निधी मागील वर्षी खर्च करण्यात आला होता। मात्र जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट कारभारामुळे सदरचा रस्ता हा 1 वर्षाच्या आत उघडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। त्याचा त्रास हा वाहन चालक प्रवासी नागरिकांना सहन करावा लागत आहे। तरी जिल्हा परिषदेच्या अशा भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। उरण पनवेल मार्गावरील फुंडे व सिडको मार्गावरील पुलाच्या कामामुळे हायडगेज लावण्यात आले होते। त्यामुळे गेले 2.5 वर्ष ते 3 वर्षापासून बोकडविरा मार्गे अवजड वाहतूक बंद करण्यात आले होते। त्यामुळे बोकडविरा मार्गे बस सेवा बंद करण्यात आले होते। सदर पुलाचे काम झाल्याने हे हायडगेज 6 मे 2024 रोजी रात्री 1च्या सुमारास काढून टाकले आहे। हे हायडगेज काढून टाकल्याने लवकरात लवकर बोकडविरा मार्गे बस सेवा चालू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। उरण तालुक्यातील चिरनेर, विंधणे, चिर्ले, वेशवी, पागोटे, भेंडकळ परिसरातील पाणी निचारा होणाऱ्या खाड्या या वर्षानुवर्ष गाळ आणि कचरा घेऊन गालात रुजल्या आहेत। त्यामुळे सदर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना पुराचा तडाखा यावर्षी बसणार आहे। तरी शासनाने खाडीपात्रातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे। रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कैलासवासी रमेश कान्होजी डाऊर यांची नात तसेच श्री मनोज डाऊर यांची मुलगी सलोनी हिने वयाच्या 28व्या वर्षी टाटा कंपनी ग्रुप असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट या पदावर नेमणूक झाली आहे। या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आतापर्यंत तिने CA, CFA तसेच खडतर FRM अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदव्या प्राप्त केल्या आहेत। या कामगिरीबद्दल डाऊर आणि म्हात्रे कुटुंबियांकडून तसेच उरणचे नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।